मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये जुन्या वंशावळी शोधून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। पण गेल्या काही दिवसांमध्ये काही मराठा उमेदवारांची प्रमाणपत्र अवैध ठरल्याचं समोर आल्यावर मनोज जरांगेंचा चांगलाच पारा चढला। त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करत डबल ढोलकी असल्याचा आरोप केला। नेमकं काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। तुमच्या एका बी अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एका बी राज्यातल्या एका माणसाच्या यशवंत दहीहंडीत एकट्याचे पुरावे बघाय जस काय मोजण्या करायच्या इतकं गठ्ठी ती। अरे नालाय कवर करू नका तुम्ही, मी इतका मागा लागन ना तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका। फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तारा लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच। काय पुरावे ते कोण अधिकार देत तुम्हाला मराठ्यांचा वाटोळा करायचा? काही मराठा उमेदवारांची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याबद्दल मनोज जरांगेंचा असा संताप झाला। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी काही मराठा उमेदवारांना मिळालेली कुणबी प्रमाणपत्र गेल्या काही दिवसात रद्द झाली आहे। प्रमाणपत्र रद्द झालेल्या काही उमेदवारांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत आपला राग व्यक्त केला। विशेष म्हणजे मनोज जरांगेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच फैलावर घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती। किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक ह्या गटाचा नाही निवडून आला त्या गटाचा निवडून आला। मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार चिरीमिरी त्यांना तिकडे चारून। जातवन रक्तवान आहेत साहेब, आम्ही जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब। यांच्यावर कधी संशय येत नव्हता। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कस काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? आजवर मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करणाऱ्या जरांगेंनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंना थेट लक्ष्य केल्याचं दिसलं। केवळ शिंदेंवर टीका करून ते थांबले नाहीयेत, तर पुढच्या निवडणुकीत शिंदेंचे आमदार पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला। तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही चालत साहेब, मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। आपल्या विरुद्ध काही जण आंदोलनाची तयारी करत असून शिंदे त्यांना बळ देत असल्याचा धक्कादायक आरोप जरांगेंनी केलाय। तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार? शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला। तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय, असं नसतं ते, असं नसतं ते। ती भाप उतरायची ताकद आहे माया। शिंदेंच्या मराठवाड्यातल्या शिलेदारांचा जाहीर पाण उतारा करत जरांगेंनी शिंदेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजात वाटोळं होईल बरं का। आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी। केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच। तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही। तुम्ही मला काही करू शकत नाही, जा तिकडं बघन मी काय करायचं ती। सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? एका क्षणी जरांगेंच्या संतापाचा इतका भडका उडाला की त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या गद्दारीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे शिंदेंपेक्षा बरे असल्याचा उल्लेख केला। तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून, कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना। आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना तुमचे लोकच निघले नसते। तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका, कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय। 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। मनोज जरांगेंच्या गेल्या आंदोलनात मध्यस्थी करणारे विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचा उल्लेख करत जरांगेंनी त्यांनाही सवाल विचारले। काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाड साहेब? काय चुकीचं बोलतोय मी? करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं। तुम्हाला सहन होतंय का लाड साहेबाला विखे पाटलाला बघू? करू द्या आम्हाला वाटलं। तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचार आहे। त्यानंतर जरांगेंनी आपला मोर्चा वळवलाय तो भाजपकडे।
बावनकुळेंच्या हाताने वाटोळं करताय का असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केला. लय नवाजायला लागलो तर राव फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या पाठवळ करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे ते तुमच्या बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठीचं वाटोळं करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही. सर्टिफिकेट रद्द करण्याचे आदेश बावनकुळेंनी दिल्याचा आरोप करत जरांगेंनी त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. तर ही मागणी मान्य करत बावनकुळेंनी या प्रक्रियेशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? ऑपऱ्याकडे फोनवर नका बोलू म्हणते 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला. प्रत्यक्ष येऊन भेटा नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे. फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, कॉसी ज्युडिशरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतो. प्रमाणपत्र रद्द होण्याशी सरकारचा संबंध नसल्याचं सांगत फडणवीसांनी जात पडताळणी प्रक्रिया कशी न्यायालयीन निर्णयाशी संबंधित असते ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत. राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही. मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच. काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही. मनोज जरांगे हे आजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत अनेकदा त्वेषानं बोलल्याचं महाराष्ट्रानं बघितलंय. पण आतापर्यंत एकनाथ शिंदेवर त्यांनी कधीही थेट आरोप केले नव्हते. त्यामुळे शिंदेंना जरांगेंचा सॉफ्ट कॉर्नर असल्याची चर्चा होती. मात्र काही मराठा उमेदवारांची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जरांगेंनी थेट एकनाथ शिंदेना लक्ष करत त्यांच्या गद्दारीचा उल्लेख केलाय. त्यामुळे 29 ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलनात आता फडणवीसांऐवजी थेट जरांगेंचं प्रमुख टार्गेट शिंदे असणार का याची चर्चा सुरू झाली. तर जरांगेंच्या इतक्या थेट हल्ल्यानंतर शिवसेनेचे नेते अपेक्षेप्रमाणे डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये गेल्याचं दिसतंय. आमचे मंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मला उदय सामंत यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती ती मिळू लागली. जो काही निधी सारथीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं. आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्की त्यांचा गैरसमज दूर होईल. मनोज दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो, प्रेसच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही. आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडेल आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे नेते आहेत. काही लोक त्यांना येऊन भेटत असतील, उपमुख्यमंत्री म्हणून भेटत असतील, शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून भेटत असतील. मनोज जरांगे यांचा गैरसमज झाला असेल तो त्यांनी दूर करावा. वेळोवेळी कोण उभं राहिलेलं आहे संपूर्ण मराठा समाजाला याबद्दलची जाणीव आहे आणि मनोज जरांगेंनाही याची कल्पना आहे. कोणीही डबल गेम करत नाही आहेत.
जर काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी द्यावे. मनोज जरांगे साहेब नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात असतात. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. कोणाच्या दबावाखाली आणि कोणाच्या रेट्यामुळं जर सरकार इच्छापूर्ती करत असेल तर ते न्यायालयात टिकणार नाही. त्याची सुरुवात या व्हॅलिडिटीमधून कास्ट सर्टिफिकेट रद्द होण्यापासून सुरुवात झालेली आहे आणि जे जे बोगस आहेत ते सर्व असे रद्द होणारच आहेत. तुम्हाला मी जरांगे पाटलांना दोष देत नाही, त्यांनी समाजाची मागणी पुढे केली असेल, परंतु ते कायद्यानुसार योग्य नाही हे आता कायद्याने दाखवून दिलं आहे. एकीकडे बावनकुळेंच्या आदेशाने सर्टिफिकेट रद्द झाल्याचा दावा करत जरांगेंनी भाजपला टार्गेट केलंय, तर दुसरीकडे शिंदेंवरही डबल गेम खेळत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे महिना अखेर सुरू होणाऱ्या आंदोलनात आता जरांगेंचा रोख काय असणार आणि त्यांची समजूत काढण्यासाठी स्टेजवरचे आणि पडद्यामागचे संकटमोचक बदलणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.